नमस्कार मंडळी. Q4 रिझल्ट्स ऑलरेडी बऱ्याच कंपन्यांनी डिक्लेअर करून सुद्धा झालेले आहेत आणि त्यातल्या काही कंपन्यांनी तर बायबॅक सुद्धा अनाउन्स केलेत. उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर विप्रो लिमिटेड म्हणा, बजाज ऑटो म्हणा, रोलेक्स सिंग्स म्हणा, सायंट लिमिटेड म्हणा, या सगळ्यांनी बायबॅक्स अनाउन्स केलेले आहेत. आता हे 4च उदाहरणं का घेतली? कारण हे अशा कंपन्या आहेत ज्यांची रेकॉर्ड डेट आयदर अनाउन्स व्हायची आहे किंवा अगदी जवळपास आहे. पण मग बायबॅक म्हणलं ना, की बऱ्याच जणांना असं वाटतं, "अरे वाह! शॉर्ट टर्ममध्ये आपल्याला काहीतरी पैसे कमवायची संधी आहे." बट एक मिनिट असं लगेच जी अच्छा आहे रहा ना जाए या पॅटर्नमध्ये जाऊ नका. आज आपण भरपूर काय-काय शिकून घेणार आहोत. जसं की हे बायबॅक म्हणजे नक्की काय असतं? टेंडर ऑफर आणि ओपन मार्केट बायबॅकमध्ये नक्की काय फरक आहे? टॅक्सेशन कसं होतं बायबॅकचं? बायबॅकचा हिस्टॉरिकल परफॉर्मन्स कसा आहे? त्याच्यानंतर ज्या काही लेटेस्ट बायबॅकच्या ज्या अनाउन्समेंट्स आहेत, ज्या मी तुम्हाला आत्ता सांगितल्या, त्या बायबॅकमध्ये आपण पार्टिसिपेट करावं का नाही ह्याचे डिसिजन्स कसे घेऊ शकतो? आणि एक्झॅक्टली जर एखाद्या व्यक्तीने ठरवलं, की हो मला अप्लाय करायचंय, तर त्याची प्रोसेस काय असू शकते. व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असणार आहे, खूपच इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. अहो, पण काय होतं माहिती का, तुम्ही म्हणाला, एवढं आहे सगळं शिकायला वगैरे मान्य आहे, पण अहो ते बजाज ऑटो, विप्रो वगैरे अशी ही नावं ऐकलेली सगळे, तर काय करायचं काय? असं लगेच एवढं उतावळं नाही व्हायचं. काय माहिती का, कोणत्याही कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करायच्या आधी, तो डिसिजन घेण्याच्या आधी तुमच्याकडे त्या कंपनीबद्दल भरपूर ज्ञान पाहिजे, सखोल ज्ञान पाहिजे आणि त्याच्यासाठीच आपल्या मराठी चॅनलवरती आणि आपल्या वेबसाईटवरती सुद्धा प्रो इन्व्हेस्टर मेंबरशिप अवेलेबल आहे. या प्रो इन्व्हेस्टर मेंबरशिपमध्ये स्टॉक ऑफ द मंथ नावाचं मी एक कॉन्सेप्ट आणलेली आहे. आता स्टॉक ऑफ द मंथ म्हटल्यावर ज्या लोकांना वाटेल, "वॉव! रिकमेंडेशन आहे का?" तर असं अजिबात नाहीच आहे. जे रिकमेंडेशनसाठी येणार असेल त्यांनी प्लीज त्यांचे पैसे वाया घालवू नका, कारण असं तुम्हाला काही इथे मिळणार नाही. पण मग मिळणार काय? तर एखाद्या स्टॉकबद्दलचा सखोल अभ्यास, ही कंपनी सुरू कशी झाली, म्हणजे कंपनीच्या इतिहासापासून, कंपनीचे प्रॉडक्ट्स नक्की काय, कंपनी नक्की काय करते, त्या इंडस्ट्रीचं एनालिसिस काय आहे, त्या कंपनीचं फायनान्शियल्स काय आहेत, त्यांचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत, काय बिझनेस स्ट्रॅटेजीज आहेत, त्याच्यानंतर कंपनीचं व्हॅल्युएशन वगैरे कसं असतं, त्याचे टेक्निकल्स कसे बघायचे असतात, सगळा एकदम डिटेल्ड अभ्यास असतो. जवळ-जवळ 45 ते 50 मिनिटांचा एक-एक व्हिडिओ असतो. सो ज्यांना कोणत्याही कंपनीचा सखोल अभ्यास करायची इच्छा आहे, त्यांनी नक्की आपल्या मेंबरशिपला सबस्क्राईब करू शकता आणि जर तुम्हाला असं हवं असेल, की रचना आम्हाला एखादा व्हिडिओ आधी बघायचा आहे, आम्हाला आवडला तर आम्ही मेंबरशिप घेऊ, तर खास तुमच्यासाठी पहिल्यांदा मी एक डेमो व्हिडिओ इकडं तुमच्या आपल्या वेबसाईटवरती रिलीज करते आणि हा व्हिडिओ आहे बजाज ऑटोबद्दलचा. सो हा व्हिडिओ तर नक्कीच बघायला विसरू नका. याची लिंक मी पिन्ड कॉमेंट आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. चला बेसिक्सपासून सुरुवात करूया. 3 महत्त्वाच्या गोष्टींपासून सुरुवात करू. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपण बघणार आहोत बायबॅक म्हणजे काय? मग आपण बायबॅकचे प्रकार काय आहेत ते बघून घेणार आहोत आणि बायबॅकचं टॅक्सेशन कसं होणार आहे, हे तिन्ही गोष्टी आता आपण लगेच बघून घेणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे सेबीच्या इन्व्हेस्टर एज्युकेशन पोर्टलवरती ही जी काय बायबॅकची एक व्याख्या जी दिली आहे, ती तुमच्या समोर आहे. याच्यातले महत्त्वाचे मुद्दे जे मी आहेत ते तुम्हाला सांगते, की बायबॅक म्हणजे काय? कंपनी स्वतःचेच शेअर्स रिपर्चेस करते एक्झिस्टिंग शेअर होल्डर्सकडनं. म्हणजे तुम्ही आय-पी-ओमध्ये वगैरे आपण काय शिकतो, कंपनी शेअर्स इश्यू करते. त्याच्याबरोबर उलटं झालं, कंपनी स्वतःचे शेअर्स विकत घेते. हे झालं बायबॅक. ओके, सोपं आहे. याने काय होणार आहे, कंपनी स्वतःचे शेअर्स विकत जे घेते परत, ते ॲक्चुअली डिस्ट्रॉय केले जातात. पूर्वी फिजिकली फाडून डिस्ट्रॉय केले जायचे. आता आजकाल इलेक्ट्रॉनिक शेअर्स असतात, त्याच्यामुळे ते इलेक्ट्रॉनिकली डिस्ट्रॉय होतात. पण म्हणजे काय? उदाहरण द्यायचं जर झालं, तर असा आपण एक छोटा आकडा म्हणून पकडूयात आता, की एखाद्या कंपनीचे पूर्वी 25 शेअर्स होते. ओके. 5 शेअर्स बायबॅक झाले. आता उरलेच 20, कारण 5 ॲक्चुअली फिजिकली किंवा इलेक्ट्रॉनिकली डिस्ट्रॉय झाले. इथपर्यंत सोपं आहे. शेअर्स कमीच होणार. आता याने काय होतं, तर जे उर्वरित शेअर्स जे असतात, त्यांची व्हॅल्यू वाढते. आता तुम्ही म्हणाल, "हे असं कसं काय झालं?" फळ्यावर बघून घेऊयात आपण. आपण एक उदाहरण घेऊयात, की एखाद्या कंपनीचं प्रॉफिट आफ्टर टॅक्स 100 होता. ओके. त्यांचे जुने आउटस्टँडिंग नंबर ऑफ शेअर्स किती होते? पूर्वी शेअर्स किती होते? 25. आत्ता जे तुम्हाला मी सांगितलं असं. त्याच्यामुळे अर्निंग पर शेअर किती झालं? 100 भागिले 25 म्हणजे 4. सिंपल. आता जेव्हा कंपनी 5 शेअर्स बायबॅक करणार आहे, तेव्हा उरले किती शेअर्स? आता उरले 20 शेअर्स. सो आता नवीन ई-पी-एस कसा काढला जाईल? तर 100 भागिले 20 म्हणजेच 5. अशा पद्धतीने ई-पी-एसचं काय झालं बघा, 4 वरनं ई-पी-एस 5 वर गेला आणि म्हणून आपण म्हणतो, की उर्वरित जे शेअर्स असतात त्यांची व्हॅल्यू जनरली वाढते. आणि जेव्हा पण कंपनी बायबॅक ऑफर करते, बायबॅकची प्राईस त्यांना द्यायला लागते, ओके, की आम्ही अमुक-अमुक रुपयांना शेअर्स बायबॅक करू. ती प्राईस जनरली करंट मार्केट प्राईसपेक्षा थोडीशी जास्ती रेटला असते. ओके. हे शेअर होल्डर्सला थँक यू म्हणण्याचं एक साधन असतं, की तुम्ही आमच्या कंपनीचे इन्व्हेस्टर आहात, शेअर होल्डर आहात. आम्ही तुमच्याकडनं बायबॅक करायला तयार आहे आणि तेही जास्ती किमतीत. ओके. आता बेसिक बायबॅकची कन्सेप्ट कळालेली आहे, तर 2 प्रकारचे बायबॅक असू शकतात. एक असतं टेंडर ऑफर बायबॅक आणि एक असतं ओपन मार्केट ऑफर बायबॅक. टेंडर ऑफर तर आता आपण डिटेलमध्ये बघून घेऊतच, बट त्याच्या आधी पटकन ओपन मार्केटबद्दल सांगते. ओपन मार्केट ऑफर ह्याच्यात
जे काय होतं ते होतं, राहू देत. महत्त्वाचा मुद्दा आहे, की सेबीने आता ती डिस्कंटिन्यू केलेली आहे. असं म्हणतायत, की सेबी विचार करते ही टाइप परत आणण्यासाठी. बट आत्ता आपण जे काय म्हणतोय, तर डिस्कंटिन्यूड आहे, याच्याबद्दल कशाला जास्ती चर्चा करायची. मेन आहे टेंडर ऑफर बायबॅक. आता टेंडर ऑफर बायबॅकमध्ये काय होतं, तर कंपनी एक फिक्स्ड प्राईस सांगते, की आम्ही अमुक-अमुक रकमेला तुमचे शेअर्स बायबॅक करू, जे मी आत्ता तुम्हाला सांगितलं. याच्यासाठी रेकॉर्ड डेट दिली जाते. रेकॉर्ड डेट म्हणजे काय? त्या दिवशी तुमच्या डीमॅटमध्ये ते शेअर्स पाहिजेत, तर आम्ही ते तुमच्याकडनं बायबॅक करू. ती झाली तुमची रेकॉर्ड डेट. अजून एक महत्त्वाची गोष्ट असते, म्हणजे जेव्हा कंपनी हे सांगते, की आम्ही तुमच्याकडनं शेअर्स बायबॅक करू, त्याच्यासाठी एक एक्सेप्टन्स रेशिओ डिक्लेअर केला जातो. एक्सेप्टन्स रेशिओचं उदाहरण काय असू शकेल? लेट अस से 15:1 म्हणजे काय? ज्यांच्याकडे 15 शेअर्स असतील, त्यांचा आम्ही 1 शेअर बायबॅक करू. म्हणजे तुमचे सगळे शेअर्स बायबॅक होतील याची खात्री नसते. ओके. बट छोटे शेअर होल्डर्स जे असतात, म्हणजे ज्यांच्याकडे 2 लाखापेक्षा कमी व्हॅल्यूचे शेअर्स आहेत त्या कंपनीचे, त्यांच्यासाठी एक 15% बायबॅकच्या साइझच्या 15% त्यांच्यासाठी रिझर्व्ह ठेवला जातो. म्हणजे काय? छोट्या शेअर होल्डर्सकडनं बायबॅक जनरली जास्तीत जास्ती करता यावा म्हणून. ओके. त्यांचा फायदा व्हावा म्हणून. आता फायदा झाला म्हटल्यावर काय झालं? इंग्रजीत आपण फायद्याला काय म्हणतो? गेन. आणि गेन झालं की सरकार खुश होणार का? त्यांना काय मिळणार आहे? टॅक्स. कुठल्या स्वरूपात? कॅपिटल गेनच्या स्वरूपात. सो बायबॅकचं पूर्वी टॅक्सेशन वेगळं होतं. मी म्हटलं पूर्वीचं कशाला आपल्याला काय पाहिजे? आत्ता काय ते बोला. आत्ता बायबॅक्सला कॅपिटल गेनसारखं टॅक्स केलं जातं. तुम्ही जे शेअर्स दिलेले आहेत बायबॅकमध्ये, ते तिकडनं जर लाँग टर्म कॅपिटल गेन झाला, तर तुम्हाला 12.5% टॅक्स भरायला लागेल आणि नेहमीचं जे 1,25,000चं तुम्हाला बेसिक जे काही टॅक्स एक्झम्पशन अवेलेबल आहे, ते इथेही होणार आणि जर तो शॉर्ट टर्म कॅपिटल गेन असेल, तर तो मात्र 20% टॅक्स होणार. आय होप बेसिक्स एकदम क्लिअर आहेत आणि बेसिक्स क्लिअर असतील, तर पुढच्या भागात खूप कमालीचे डिस्कशन आपण करणार आहोत. हिस्टॉरिकल परफॉर्मन्स कसा होता, त्याच्यानंतर हे जे नवीन बायबॅक्स जे काय आलेत, त्याच्यात आपण बायबॅकला आपले शेअर्स द्यायचे नाही, हे कसं बरं ठरवायचं, हे सगळं पुढच्या भागात. तर आता आम्ही हा जो एनालिसिस केलेला आहे, मी आणि माझ्या टीमने 2004 ते 2022 एवढा मोठा कालावधी घेतलेला आहे आणि त्याच्यात एवढ्या सगळ्या कंपन्यांनी नक्की काय-काय तुम्हाला काय तुम्ही म्हणाला, "काही वाचता येत नाही." काही गरजच नाही एवढं सगळं व्हायचं. एक अभ्यास केलाय दाखवायला नको का? हां, एवढा सगळा अभ्यास केलेला आहे. मग त्याच्यानंतर त्यांचे रिटर्न्स काय-काय होते, त्यांचं अगदी पार त्याचं कधी स्टॉक प्राईसची म्हणजे बायबॅकची डेटच्या दिवशी त्यांचा स्टॉक प्राईस काय होता, त्याच्यानंतर इंडेक्सचा भाव तेव्हा काय होता, 1 वर्षानंतर काय घडलं, 3 वर्षांनंतर काय घडलं, असं बरंच काय-काय केलेलं आहे. बट मेन तुम्हाला आता दाखवते रिझल्ट. कारण अभ्यास काय केला ते हां, ठीक आहे, तो झालं. मुख्य रिझल्ट काय आला ते सांगा. करेक्ट. सो 1 वर्षानंतर आम्ही काय बघितलंय साधारण तुम्हाला सांगते. आता हे 6.10 जे मी ऑलरेडी इथं मार्क करून ठेवलंय, हे आहे मीडियन. मीडियन इज लाइक साधारण मधला आकडा. ॲव्हरेज थोडंसं वेगळं येतं, बट मीडियन म्हणजे सरासरी तुम्ही म्हणजे एक मीडियन इज मधली व्हॅल्यू जी काय आहे, ती काय सांगते तर 6.10% म्हणजे काय? 2004 पासनं 2022 पर्यंत जेवढ्या-केवढ्या कंपन्या बायबॅक घेऊन आल्या, ओके. बायबॅकच्या दिवशीचा त्या कंपनीचा भाव आणि 1 वर्षानंतर त्याचा भाव जो काय आहे, त्याच्यात 6% अंतर आहे. 6% शेअरचा भाव वाढलेला आहे. प्रत्येक शेअरमध्ये असं झालंय का? नाही. हे मीडियन आहे. ओके. हे कळालेलं आहे तुम्हाला? सो एक सोप्या भाषेत मी म्हटलं असं 2004 ते 2022 जेवढ्या कंपन्या बायबॅक घेऊन आल्या, त्याचं एक मीडियन 1 वर्षानंतर साधारण 6.10% फायदा झाला. ओके. हेच जर मी 3% जर एखाद्या व्यक्तीने होल्ड करून ठेवलं असतं, म्हणजे बायबॅकला न देता जर स्वतःकडेच शेअर ठेवून दिले असते, तर 43.4% एवढा मीडियन रिटर्न मिळाला असता. ओके. आता 43.4% 3 वर्षात हा ॲब्सोल्यूट रिटर्न आहे. सी-ए-जी-आर याचा साधारण परत 12.6 12.7च्या आसपासच येईल. ओके. इथपर्यंत ओके. सो इन शॉर्ट आत्ता आपण काय बघितलं, तर जर बायबॅकला न देता आपण जर ते शेअर्स आपल्याकडेच ठेवून दिले आणि थांबून राहिलो 1 वर्ष, 3 वर्ष, तर साधारण रिटर्न्स किती आलेले आहेत सरासरी, हे आत्ता आपण डिस्कस केलं. ओके. आता तुम्ही जर 2 कंपन्या ज्या सगळ्यांना माहिती आहेत ऑलरेडी, एक म्हणजे विप्रो आणि एक म्हणजे बजाज ऑटो, यांच्याबद्दल थोडंसं जर आपल्याला अभ्यास करायचा असेल, तर तो काय अभ्यास होऊ शकतो, थोडंसं बघून घेऊयात. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुम्हाला विप्रोचा जर दिसला, तर हा 2020चा जो आहे त्याच्याबद्दल तर आपण डिस्कस नको करायला, कारण ते कोव्हिडचं इयर होतं. मोठा रिटर्न दिसतोय 97% एका वर्षात. एवढ्या अशा अपेक्षा आपण ठेवायच्याच नाहीत. ओके. बट जर तुम्ही बघितलं 2023 मध्येही एक बायबॅक झालेला आहे, 2026 मध्येही एक बायबॅक झालेला आहे आणि ऑफर प्राईस बघा ना 223 होती 2023 मध्ये आणि 250 आहे 2026 मध्ये. म्हणजे हार्डली काय तुम्हाला जेमतेम ₹27 जास्ती दिसतंय, तेही 3 वर्षांनंतर. सो असं काही फार ऑफर प्राईसमध्ये बदलच नाही झालेले. इनफॅक्ट तुम्ही बघितलं तर एखाद्या व्यक्तीने जर ऑफर
म्हणजे बायबॅकला जर ऑफर केलं असतं, तर त्या व्यक्तीला किती फायदा झाला असता? 1 इयर लेटर किती फायदा झाला असता? तर ऑलमोस्ट 223 काय आणि 228 काय, मोर ऑर लेस सेमच आहे. सो ओव्हरऑल म्हटला तर विप्रोच्या बायबॅकमध्ये असं काही एक्साइटमेंट लेव्हल प्रो मॅक्स नाहीये. अजून एका गोष्टीमुळे, का माहिती टिपिकली आम्ही असं म्हणतो, की प्रमोटर्स बायबॅकमध्ये पार्टिसिपेट करतायत का बघा आणि जर प्रमोटर्सच भरभरून बायबॅकमध्ये पार्टिसिपेट करत असतील, तर ही काइंड ऑफ निगेटिव्ह साइन पकडली जाते. का? कारण प्रमोटर्स पण त्यांचे शेअर्स देऊन टाकतायत. एखाद्या प्रमोटर्सचं जर कन्व्हिक्शन असेल ना, की पुढच्या 2 वर्षात, 3 वर्षात, 4 वर्षात आमची कंपनी अजून भारी होईल, तर जनरली प्रमोटर्स बायबॅकला त्यांचे शेअर्स देत नाहीत. विप्रोच्या केसमध्ये किती माहिती फक्त 744 करोड शेअर्स बायबॅकला प्रमोटर्स देणार आहेत. ओके. सो टिपिकली बायबॅकच्याला हे बघत जा, की बायबॅकमध्ये प्रमोटर शेअर्स देत आहेत का नाही. हेच जर आता आपण अच्छा बाय द वे आय-टी शेअर्स सध्या म्हटलं तर लोकांना थोडंसं असं धडकी भरल्यासारखं होतंच. मराठीत नाही मात्र इंग्रजीमध्ये मी हा व्हिडिओ ऑलरेडी केलेला आहे इंग्रजी चॅनलवरती. नक्की जसा वेळ मिळेल तोही एकदा बघून घ्या. तुम्हाला आय-टी इंडस्ट्रीबद्दल बरंच कळेल. आत्ता काय घडामोडी चालू आहेत. आता येऊयात बजाज ऑटोकडे. बजाज ऑटोमध्ये तुम्ही बघितलं तर 2022 म्हणा, 2024 म्हणा, 2026 म्हणा, तिन्ही वेळेला बायबॅक दिलं होतं आणि ऑफर प्राइसेस बघा 4,600 वरनं 10,000 वरनं 12,000. सो ऑफर प्राइसही मस्त वाढत गेलेली आहे. त्यांचे 1 इयर रिटर्न्सही जर तुम्ही इथं बघितले तर चांगले आलेले आहेत. पण वॉव! म्हणजे मग मी काय लगेच अप्लाय करायचं? नाही, नाही, नाही. त्याच्यासाठीच मी तुम्हाला काय म्हटलं, आधी कंपनी काय करते, काय नाही हेही सगळं बघून घ्या. त्याच्यासाठी तो मगाशी व्हिडिओ सांगितलेलाच आहे. फ्री डेमो लेक्चर आहे. नक्की एनरोल करा आपल्या वेबसाईटवरती. म्हणजे तुम्हाला अजूनही कंपनीबद्दल कळेल. बरं, बजाजचे प्रमोटर्स बायबॅकसाठी अप्लाय करतायत का नाही, ते अजून आपल्याला कळालेलं नाही. जसं जेव्हा कधी याची न्यूज येईल त्याच्याबद्दल मी आपल्या सोशल मीडिया हँडल्सवरती त्याच्याबद्दल एक अपडेट देईन. वळूयात व्हिडिओच्या शेवटच्या भागाकडे, की आता ज्या काय कंपन्या बायबॅक घेऊन आलेल्या आहेत. मगाशी पण सांगितलं होतं, पण परत एकदा क्विक रिव्हिजन करते. विप्रो, बजाज, रोलेक्स आणि सायंट ह्या 4 कंपन्या बायबॅक घेऊन आलेल्या आहेत. इकडे तुम्हाला त्यांच्या रेकॉर्ड डेट्स पण दिसतील. अर्थातच सगळे टेंडर ऑफरच्या बायबॅक्स आहेत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय माहिती का? बायबॅक प्राईसचा कॉलम बघा. करंट मार्केट प्राईसचा कॉलम बघा आणि प्रीमियम ओव्हर करंट मार्केट प्राईस. कारण मी तुम्हाला सांगितलं होतं, की जनरली आत्ताच्या बाजारभावापेक्षा जास्ती भाव देऊन बायबॅक केला जातो. किती प्रीमियम आहेत बघा. 22.4%, 14.72%, 28.10% आणि 23.86%. सो तुम्ही यांच्यापैकी कोणत्या बायबॅकमध्ये पार्टिसिपेट करताय का हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि जर एखाद्याला बायबॅकमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर कसं करायचं असतं? तर मी तुम्हाला झिरोदामध्ये कसं करता येतं हे तुम्हाला दाखवते. सगळ्यात आधी सोपी प्रोसेस आहे. आधी तुम्ही लॉग इन करायला पाहिजे तुमच्या अकाउंटमध्ये. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला बिड्स नावाचं सेक्शन दिसेल. तिथं तुम्हाला क्लिक केल्यावर कॉर्पोरेट ॲक्शन म्हणून सेक्शन दिसेल. तिथं तुम्हाला बायबॅक नावाचा टॅब दिसेल. तिथं क्लिक करा आणि मग तुम्हाला तिथं सगळं तुमच्या बिड डिटेल्स म्हणजे बिडच्या काय-काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या दिसतील. तिथं प्लेस बिडवर क्लिक करा. ते केल्यानंतर तुम्हाला किती शेअर्स बिड करायचे ते बिड क्वांटिटी टाका. एकदा बिड रिव्ह्यू झाली, की आय अग्री म्हणून सबमिट बिड म्हणा. मग तुम्हाला बिड सबमिटेडची ही स्क्रीन दिसेल. तुम्ही ऑर्डर्सही चेक करू शकता आणि जर अलॉटमेंट झाली तर तुम्हाला एक अलॉटमेंट कंप्लीट म्हणून असा एक फायनल स्क्रीन दिसेल. आय होप आज बायबॅकबद्दल खूप खूप ज्ञान मिळालं असेल तर काय करायचं आहे माहिती आहे ना? हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा आहे आणि शेअर करायला तर लाजायचं नाहीच आहे. का? कारण चॅनल माझा नाही, आपला आहे. तुम्ही अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर अशा जाहिराती बघितल्या असतील. प्लीज नोट करा हे सर्व फ्रॉडस्टर्स आहेत आणि तुम्हाला कायम हे स्टॉक टिप्स आणि खूप जास्ती रिटर्न्स प्रॉमिस करतील. मी कोणतेही कॉल्स देत नाही, मी कोणतीही ॲडवायझरी सर्व्हिस पण देत नाही. मी फक्त आणि फक्त ज्ञान देते. तेही माझ्या YouTube चॅनलवरून आणि माझ्या वेबसाईट्सवरून rachanaraनडे.com आणि rachanaraनडे.in वरून.